मार्वल और एआई तकनीक की मदद से सावनेर दुष्कर्म और हत्या मामले का खुलासा हुआ, आरोपी हुआ गिरफ्तार। नागपुर ग्रामीण पुलिस ने कृत्रिम बुद्धिमत्ता एआई आधारित अत्याधुनिक मार्वल तकनीक का उपयोग करते हुए सावनेर पुलिस थाना क्षेत्र में हुई एक अज्ञात महिला के साथ दुष्कर्म और हत्या की सनसनीखेज मामले का सफलतापूर्वक खुलासा किया। वैज्ञानिक साक्ष्यों, तकनीकी विश्लेषण और आधुनिक एआई तकनीक के प्रभावी इस्तेमाल से पुलिस ने आरोपी को गिरफ्तार करने में सफलता प्राप्त की। ये कार्रवाई नागपुर ग्रामीण वरिष्ठ पुलिस अधीक्षक हर्ष ए पोद्दार, अतिरिक्त पुलिस अधीक्षक अनिल मास्कले के मार्गदर्शन तथा सावनेर उप विभाग के सहायक पुलिस अधीक्षक सागर खंडे के नेतृत्व में हुई। जांच की प्रमुख विशेषताएं 27 जून 2026 को सावनेर पुलिस थाना क्षेत्र के पटण सावंगी शिवार में लगभग 65 से 70 वर्ष आयु की एक अज्ञात महिला का शव बरामद हुआ। पोस्टमार्टम रिपोर्ट में महिला के साथ दुष्कर्म के बाद हत्या किए जाने की पुष्टि हुई। मृतका की पहचान स्थापित करने के लिए मार्वल एआई फोटो एनहेंसमेंट की सहायता से उनके चेहरे का पुनर्निर्माण फेस रिकॉन्स्ट्रक्शन किया गया। जांच के दौरान पुलिस ने क्षेत्र के 182 सीसीटीवी कैमरों की फुटेज, लगभग 5000 टेलीकॉम डेटा ट्रेजेक्टरी और 15,000 वाहनों की जानकारी तथा अन्य वैज्ञानिक और तकनीकी साक्ष्यों का गहन विश्लेषण किया। इसके अलावा आईसीजेसी और एनएटीजीआरआईटी गुमशुदा व्यक्तियों के रिकॉर्ड, सामाजिक कार्यकर्ता तथा शेल्टर होम्स में महत्वपूर्ण जानकारी जुटाई और महिलाओं के साथ इस तरह के अत्याचार के मामले में खुलासा किया। फिलहाल नागपुर ग्रामीण पुलिस इस मामले में आगे की जांच कर रही है। दुर्गम क्षेत्रग्रस्त भागामध्ये बॉडी अर्धनग्न अवस्थामध्ये होता आणि हे जे महिला आहेत ते लगभग 60 ते 70 वर्षाचे होता। पीएमचे नंतर अशा कळाला की हे महिलाचे जे मृत्यूचे जे कारण आहेत ते अनैसर्गिक बलात्कारचे आहेत आणि हे खूप ग्रुसम मेथड केलेला अनैसर्गिक बलात्कार आहेत त्या। आणि हे जे महिला आहेत त्याच्या काही आयडेंटिटी, काही आसपासचे लोक त्यांना ओळखता पण नव्हता आणि त्यांच्या जे बॉडी पण होता ते पूर्णपणे डिकम्पोज झाला होता। या गुन्ह्याचे गंभीरता बघून नागपूर ग्रामीण पोलीसने त्यांच्या जे फेस आहेत त्यांच्या मार्वल संस्थाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत फेसचे रिकन्स्ट्रक्शन केलं। त्यानंतर एक वेंडर अनालिसिस पण आम्ही केला आणि डिटेल टेलिकॉम अनालिसिसचे आधारावर हे महिलाचे ओळख झाला की ते महिला जे होता ते खापरखेडा किंवा दहेगावचे एरियामध्ये काही दिवसापूर्वी ते तिथे फिरत होतं। त्यानंतर ते एरियाचे सीसीटीव्ही कॅमेराज जे आहेत ते लगभग 500 सीसीटीव्ही कॅमेराजची तपासणी नागपूर ग्रामीण पोलीसचे LCB ने केला आणि त्यामध्ये एक प्रायव्हेट बस वेंडरचे ऑफिसमध्ये आम्हाला एक सीसीटीव्ही फुटेज सापडला ज्यामध्ये एक आरोपी जे लाल शर्टमध्ये होता त्यांच्या खूप ब्लड फुटेज आम्हाला सापडला ते बस ऑफिसमध्ये। त्यानंतर त्यांच्या जे आरोपीचे जे रिकन्स्ट्रक्शन आहेत त्यांच्या बॉडीचे आणि त्यांच्या फेसचे ते पण मार्वलने केला आणि त्या आधारावर एक फेशियल रिकन्स्ट्रक्शन झाला। त्यानंतर क्राईम ब्रांचने अजून सीसीटीव्ही आणि टेलिकॉम अनालिसिसच्या आधारावर हे आरोपीला काल म्हणजे 6 तारखेला त्यांना नागपूर शहरचे बोखारा एरियाकडून त्यांना अटक केला आणि जे एआय मार्फत जे रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि जे ॲक्च्युअल आरोपी आहेत त्यांच्या रिकन्स्ट्रक्शनमध्ये लगभग 85% मॅच आहे। म्हणजे जे रिकन्स्ट्रक्शन आरोपी अटक करण्याचे 4 दिवसापूर्वी रिकन्स्ट्रक्शन करण्यात आला होता जेव्हा कोणी विटनेसने आरोपीला पाहिला नव्हता। त्यानंतर जेव्हा जे ॲक्च्युअल आरोपी आम्हाला सापडला दोन्ही मध्ये जे मॅच आहे ते 85% आहे। हा जे तपास आहे ते ॲडिशनल SP नागपूर ग्रामीण, ASP सावनेर आणि लोकल क्राईम ब्रांच जे टीम आहेत त्यांनी खूप परिश्रम केलेला आहे आणि ब्लाइंड केसेसमध्ये टेक्नॉलॉजीचे काय उपयोग होऊ शकतात
खासतौर से म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आम्ही कसे वापरू शकतात त्याच्या एक चांगला उदाहरण आहे ते डिटेक्शन आणि इन्व्हेस्टिगेशन. आणि एआयची मदत घेतली पण त्याच्यात अजून 2-3 गोष्टी जर आपण तपासात उपयोग घेतला. एक तर ते वेफरचं पॉलिथिन सापडलं त्याने दिशा मिळाली आणि दुसरं 52,000 टेलिफोन. हो, हा केसमध्ये जिथे हे महिलांचे जे मृत पार्थिव शरीर होता तिथं आम्हाला एक चिप्स पॅकेटचे टॉपचे पॅकेट आम्हाला सापडला जे की बालाजी चिप्सचे होता. त्यानंतर नागपूर ग्रामीणचे जे इन्व्हेस्टिगेटिंग टीम आहेत त्यांनी एक बालाजी चिप्सचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना स्पॉटवर बोलवलं आणि त्यांच्याकडून हे माहिती घेतला की कुठे कुठे जे शॉप्स आहेत जे सीन ऑफ क्राईमचे जे जवळ आहेत तिथे त्यांनी ते प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या आधारावर आम्ही हे पण ट्रॅक केला की कुठे कुठे अशा पेमेंट्स म्हणजे चिप्सचे पॅकेटचे जे कॉस्ट आहेत ते 10 रुपयाचे आहेत ते कुठे कुठे 10 रुपयाचे पेमेंट्स पण झाला होता. याच्या मार्फत आम्हाला हे क्लिअर झाला की तपासचे जे दिशा आहे जे डायरेक्शन आहे ते पाटण सावंगीकडून खापरखेडा चे दिशेने आहेत आणि खापरखेडा जे आहे ते सीन ऑफ क्राईम पासून 15 किलोमीटरचे दुरीवर आहे. दुसरा या गुन्ह्यामध्ये एकूण 52,000 फोन नंबर्सचे तपासणी आमच्या सायबर टीम आणि क्राईम ब्रांचचे टीमने केलेलं आहे. त्या आधारावर बरेचसे शॉर्टलिस्टिंग आम्ही केला ज्या आधारावर काल आरोपीला अटक केली. सर, अटक केलेल्या आरोपीचं नाव आणि पार्श्वभूमी रेकॉर्ड काय सांगतो?